ज्या व्यक्तीने किंवा घटनेने तुम्हाला भूतकाळात त्रास दिला, ती व्यक्ती कदाचित आता सुखाने जगत असेल. पण तुम्ही मात्र अजूनही त्याच आठवणी मनात ठेवून स्वतःला रोज शिक्षा देताय. कधी विचार केलाय की चूक दुसऱ्याची असताना अपराधीपणाचं हे ओझं तुम्ही तुमच्या मनावर वाहून त्याला व्हॅलिडेशन देतात? जेव्हा आपण भूतकाळातल्या चुकांबद्दल सतत स्वतःला दोष देतो ना, की माझंच काहीतरी चुकलं असेल, तेव्हा आपलं स्वाधिष्ठान चक्र सगळ्यात जास्त डॅमेज होतं. हा गिल्ट, हा अपराधीपणा तुमच्या आयुष्यातला सगळा आनंद शोषून घेतो, ज्यामुळे मनात सतत मरगळ असते. आज हे मनावरचं ओझं उतरून टाकूया. आत्ता 2 मिनिटासाठी डोळे मिटा. ती जुनी घटना, त्या जुन्या घटनेचा त्या आठवणीचा फोटो तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि आता कल्पनेने तुमच्या हातामध्ये एक कात्री घ्या आणि त्या फोटोचे बारीक बारीक तुकडे करून टाका. आणि आता तो कचरा एका वाहत्या पाण्यात वाहून जात आहे असं बघा आणि स्वतःला सांगा, जी चूक झाली ती झाली. मी आता स्वतःला पूर्णपणे माफ करत आहे. हा छोटासा एक मानसिक प्रयोग करून बघा. डोक्यावरून एक खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटेल. जर तुम्ही स्वतःला माफ करायला आणि मोकळा श्वास घ्यायला तयार असाल ना, तर कमेंटमध्ये रिलीज असं लिहा. उद्या भेटूया स्वादिष्टान हिलिंगच्या नवीन टप्प्यासह. धन्यवाद.